पारू काय कर, मला जेवायला घेऊन ये. उसाला पाणी चालू आहे, मला पटकन शेताकडे जावं लागते. आत्ताच लाईट आली आणि जेवायला झालं असतं तर पटकन घेऊन ये बरं. काय हो माय तुमच्या माग गडबड 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 येऊन 5 मिनिट झालं नाही तुम्हाला. पारू तसंच राहते बघा, शेतकऱ्याच्या मागं असंच राहते. त्याला 5 मिनिटं बसा येड आहे ना. बरोबर झाला, आता गप्पा करू नको. पटकन मला भाकर घेऊन ये, मला जायचं आहे. थांबा माय आणतो जेवायला तुम्हाला. विचारायचं होतं हो. विचार की काय म्हणतोस. श्यामच्या शाळेतला मास्तर आलता. श्यामच्या मास्तर म्हणला फी भरा म्हणला शाळेतली. काही गावातला शावकार बी कालता. आमदा पैसे द्या बाई म्हणला, नंतर तुमचं तुम्हाला बघून घ्या म्हणला. पारू आमदा आपला हात लई चांगला आहे बघा. मलाही बी त्या सावकाराचं देणं, आपल्या श्यामच्या शाळेची फीस बक्कळ भरा वाटाली. मग आता काय करू, आमदा पिकलं नाही वावरामध्ये, सोयाबीनाला भाव लागला नाही, वावर हिंगा अशी होऊन गेली. तर काय हो आपलं नशीब शेतकऱ्याचं, याचा पैसा या जाणं भरा, त्याचा पैसा या जाणं भरा. काय शेतकऱ्याचं नशीब, आपलं काय नशीब चांगलं नाही हो. पारू तसंच राहते बघा. मलाही कधी कधी बक्कळ वाटते. माझ्या संग तू लग्न केलीस, तुझा बाप किती चांगल्या घरी येत होता की मयाच्यानं तुला सोन्याचा एकदा घेणं झालं नाही. बघ काय करावं पारू, शेतकऱ्याचं नशीब असंच राहते बघा. एकाला एक लागणार, मालाला भाव नाही, शेताला पाणी नाही, इथं राब राब राबा, तिथं राब राब राबा, या सावकाराचे पैसे भरा, त्या सावकाराचे पैसे भरा. मला दागदागिना काय करायचा नाही हो. मग दागिना तुम्हीच व्हा सर्वच मध्ये. जा आता लाईट येते, भिजून या झापडीला घरला, लवकर या इचुकड्याचा.